नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, आपण NMMS स्पर्धा परीक्षांसाठी म्हणजेच 2026 मध्ये जे विद्यार्थी NMMS परीक्षा देऊ इच्छित आहात त्या विद्यार्थ्यांसाठी आपण म्हणजेच ई सारथी ऑनलाईन तुमच्यासाठी घेऊन येत आहे फ्री लेक्चर सिरीज. तर विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर सिरीज मध्ये तुम्हाला पूर्णपणे फ्री मध्ये जे काही लेक्चर्स आहेत किंवा तुमचा NMMS चा जो काही सिलेबस आहे तो पूर्णपणे फ्री मध्ये कव्हर करून दिला जाईल. तर हे जे काही लेक्चर्स आहेत, हे जे काही आपलं तिसरं लेक्चर आहे NMMS या लेक्चर सिरीज मधलं. तर जे काही 2 लेक्चर पहिले झालेले आहेत ते सर्वप्रथम बघून घ्या. आणि जर का चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सर्वप्रथम आपल्या ई सारथी ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण सायन्सचा म्हणजेच तुमचा विज्ञानाचा अतिशय इम्पॉर्टंट असा टॉपिक जो आहे तो या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. त्याचंच नाव आहे पर्यावरण प्रदूषण. त्यालाच आपण म्हणतो की पोल्युशन असं म्हणत असतो. तर मग याच्यामध्ये आपण काय काय पाहणार आहोत? वायू प्रदूषण म्हणजे काय, जल प्रदूषण म्हणजे काय, मातीचं प्रदूषण म्हणजे काय, नंतर तुमचं ध्वनीचं प्रदूषण म्हणजे काय, त्यासोबत प्रदूषके म्हणजे काय, आणि त्यासोबत वेगवेगळे जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन जे की तुम्हाला NMMS परीक्षांमध्ये प्रिव्हियस इयरमध्ये किंवा मागच्या वर्षी किंवा 2-4 वर्षांखाली कोणत्या प्रकारचे जे काही प्रश्न आहेत ते वारंवार विचारले जातात ते पण आपण या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. तर बघा, सर्वप्रथम आपण बघूयात की प्रदूषण म्हणजे काय किंवा प्रदूषणाचे वेगवेगळे प्रकार कोणते कोणते असतात. तर बघा, प्रदूषण म्हणजे हवा, पाणी आणि माती किंवा पर्यावरणामध्ये घातक पदार्थ मिसळून पर्यावरण दूषित होणे यालाच आपण प्रदूषण असं म्हणत असतो. म्हणजे काय रे? बघा, आपली जी काही एवढी स्वच्छ जी हवा आहे, एवढं स्वच्छ जे काही पाणी होतं, त्यासोबत जिथून आपल्याला खाण्यासाठी अन्न भेटतं ती अशी आपली माती होती. त्यासोबत हे जे काही पर्यावरण आहे या पर्यावरणामध्ये असे घातक विषारी सबस्टन्सेस, असे नको असलेले पदार्थ जे आहेत ते आपोआपच मिसळतात, ज्याने आपल्या पर्यावरणाला काय होतात तर ते हानिकारक ठरतात. आणि त्यासोबत हे सर्व जी काही सजीव सृष्टी आहे त्या सजीव सृष्टीच्या आरोग्यावरती देखील हे काय करतात, मोठ्या प्रमाणात हानी करत असतात. त्यालाच आपण काय म्हणत असतो रे? तर प्रदूषण असं म्हणत असतो. त्यालाच आपण पोल्युशन असं देखील म्हणत असतो. तर बघा, बेसिकली या पोल्युशनचे मुख्यतः 4 प्रकार पडतात. मग त्याच्यामध्ये तुमचं पहिलं आहे वायू प्रदूषण, दुसरं आहे तुमचं जल प्रदूषण, तिसरं आहे तुमचं मृदा प्रदूषण आणि चौथं आहे तुमचं ध्वनी प्रदूषण. मग आपण आता एक करून सर्व काही जे काही प्रकार आहेत ते आपण सर्व व्यवस्थित बघून घेऊया. बघा, आता पहिला आहे याच्यामध्ये वायू प्रदूषण. त्यालाच आपण काय म्हणतोय तर एअर पोल्युशन असं म्हणत असतो. बघा, वायू प्रदूषण म्हणजे हवेमध्ये धूर, विषारी वायू, धूळ इत्यादी मिसळल्याने वायू प्रदूषण होते. म्हणजे हवेमध्ये जे काही बघा इंडस्ट्रीज असतात, मोठे मोठे कारखाने असतात, या कारखान्यांमधून मोठ्या प्रमाणात जो काही धूर, जो काही विषारी असा धूर काय होतो तर आपल्या वातावरणामध्ये, आपल्या एअरमध्ये डायरेक्टली पसरतो. मग त्याच्यामुळे काय होतं तर मोठ्या प्रमाणात जे काही हवेचं प्रदूषण होतं. त्यासोबत जे काही वाहने असतात बघा, जे आपले वाहने असतात, मोटरसायकल असतात, कार्स असतात, स्कूटर्स असतात, बसेस असतात, या वाहनांमधून मोठ्या प्रमाणात जो काही नको असलेला धूर जो आहे तो आपल्या पर्यावरणामधल्या हवेमध्ये मिसळतो आणि त्यामुळे काय होत असतो रे तर एअरचं पोल्युशन होत असतं. मग हवेमध्ये कसले रे तर विषारी वायू, धूर असेल, धूळ असेल इत्यादी मिसळल्याने काय होत असतं तर आपल्या वायूचं जे काही हवेचं काही प्रदूषण होत असतं. मग मुख्यतः त्याची कारणे काय आहेत, त्याचे परिणाम काय आहेत आणि त्याच्यावरती आपण उपाययोजना काय केल्या पाहिजे हे देखील पाहणार आहोत. तर बघा, याची कारणे काय आहेत तर पहिला आहे वाहनांमधून निघणारा जो काही धूर असतो त्याच्यामुळे पण आपल्या हवेचं प्रदूषण होतं. नंतर बघा, कारखान्यांमधून निघणारा जो काही धूर असतो, ज्या कारखान्यांच्या चिमण्यांमधून मोठ्या प्रमाणात जो काही धूर निघतो त्याच्यामुळे पण हवेचं प्रदूषण होत असतं. त्यानंतर बघा, प्लास्टिक जाळणे. बघा, आपल्या घरामध्ये जे पण काही कचरा वगैरे असतो मग ते काय करतात रे तर कचरा असेल किंवा प्लास्टिकच्या बॉटल्स वगैरे असतील तर त्या जाळल्याने पण काय होतं तर ते विषारी जे काही वायू आहे तो आपल्या हवेमध्ये डायरेक्टली मिक्स होतो. त्याच्यामुळे देखील आपल्या हवेचं प्रदूषण होत असतं. चौथा आहे जंगलतोड. म्हणजेच आता बघा, आता तुम्ही 8वीला आहात, 9वीला आहात, नंतर 10वीला जाल, मग तुम्ही 11वी 12वीला काय करणार, पुढे जाऊन मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जाल. मग आता ही जी काही मोठ्या मोठ्या शहरांमधली जी काही लोकसंख्या आहे ती मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मग अशा प्रकारे जी काही येणारी लोकसंख्या आहे त्यांना राहण्यासाठी त्या शहरांमध्ये काय होत आहे तर मोठ्या प्रमाणात अर्बनायझेशन होत आहे, शहरीकरण होत आहे. मग तिथे काय करतात तर मोठ्या प्रमाणात जे काही जवळपासची जंगलं असतील, जवळपासचे जे काही मोठ्या प्रमाणात जंगलाचं जे काही मैलोनमैल पसरलेलं जे काही क्षेत्र आहे
ते कापण्यात येतं. मग त्याच्यामुळं पण काय होतं रे, तर जो काही हवेमधला ऑक्सिजनचं प्रमाण आहे ते कमी होऊन कार्बन डायऑक्साईडचं जे काही प्रमाण आहे ते वाढतं, बरोबर. मग आता बघा, त्याच्यामुळे जंगलतोड पण हे काय आहे, महत्वाचं कारण आहे. नंतर आहे फटाके. बघा, आता आपण काय करतो रे, तर दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात फटाके घेऊन येतो, बरोबर, आणि मोठ्या प्रमाणात फटाके वाजवतो. पण तुम्ही कधी विचार केलेला आहे का, या फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण तर होतच, पण त्यासोबत सोबत त्या फटाक्यांतून निघणारा मोठ्या प्रमाणात जो काही विषारी वायू असतो तो कसा असतो रे, तर आपल्या ह्युमन हेल्थला पण मोठ्या प्रमाणात घातक असतो. तर हे जे काही फटाके असतील, वाहनांमधून निघणारा धूर असेल, प्लास्टिक जाळणे असेल, नंतर तुमच्या कारखान्यांमधून निघणारा धूर असेल आणि जंगलतोड असेल, ही काय आहेत, मुख्यतः वायू प्रदूषणाची कारणे आहेत. नंतर त्याचा होणारा परिणाम काय आहे, तर त्याचा महत्वाचा जो काही परिणाम आहे तो होतो श्वसनाचे आजार होतात. म्हणजे वेगवेगळे जे काही श्वसनाचे आजार आहेत ते होतात. त्यासोबत दमा असेल, ठीक आहे. नंतर बघा, ग्लोबल वॉर्मिंग सारखे तुम्हाला त्या ठिकाणी परिणाम दिसायला येतात. आम्ल पाऊस, त्यालाच आपण ऍसिड रेन असं म्हणतो. मग आपण पुढे देखील या सर्व गोष्टी इन डिटेलमध्ये पाहणार आहोत. बघा, याच्यावरती उपाय काय केले पाहिजे, तर पहिला आहे झाडे लावली पाहिजे. मोठ्या प्रमाणात आपण काय केली पाहिजे, त्या ठिकाणी झाडे लावली पाहिजे, जेणेकरून हवेमधला जो काही कार्बन डायऑक्साईडचा जो काही प्रकार किंवा जो काही कार्बन डायऑक्साईड जो हवेमध्ये जास्त पसरलेला आहे त्याचं जे काही प्रमाण आहे ते त्या ठिकाणी कमी होईल. नंतर आहे सार्वजनिक वाहनांचा वापर. म्हणजेच आता बघा, प्रत्येक काय करतो रे, तर प्रत्येक जण जो आहे तो स्वतःची कार असेल, स्वतःची स्कूटर असेल, ते काय करतात, प्रायव्हेटली काय करतात, घेऊन जातात स्वतःची वाहनं. मग असं न करता आपण काय केलं पाहिजे, तर सार्वजनिक वाहनांचा म्हणजेच रेल्वे असतील, मेट्रोज असतील, तुमचे एस टी बसेस असतील, ठीक आहे. मग अशा प्रकारची जी काही सार्वजनिक वाहनं आहेत त्या वाहनांचा उपयोग केला पाहिजे, जेणेकरून मोठ्या प्रमाणात जे काही होणारं प्रदूषण आहे ते देखील थांबेल आणि त्यासोबत इंधनांवरती जो काही आलेला ताण आहे तो देखील कमी होईल. बघा, आणि तिसरं आहे प्रदूषण मुक्त इंधन वापरणे. मग आता याच्यामध्ये प्रदूषण मुक्त इंधन म्हणजेच तुमचं CNG असेल, LPG असेल, मिथेन असेल, अशा प्रकारचे जे काही गॅसेस किंवा अशा प्रकारचे जे काही इंधनावरती चालणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे. आणि आता आपण बघत आहेत की मोठ्या प्रमाणात कशाचा यूज करत आहे, तर आपलं गव्हर्नमेंट जे आहे ते कशाला जास्त प्रायोरिटी देत आहे, तर जे काही इलेक्ट्रिकल वाहनं असतील, इलेक्ट्रिकल व्हेकल्स आहेत, त्याला मोठ्या प्रमाणात आपलं गव्हर्नमेंट जे आहे ते काय करत आहे, तर प्राधान्य देत आहे, जेणेकरून जे काही हवा प्रदूषण आहे ते कमी व्हावं, ठीक आहे. तर बघा, आता आपण थोडंसं पुढे जाऊया. आता इथे तुम्हाला दिलेलं आहे की हवा प्रदूषणाचा जो काही परिणाम आहे तो वनस्पतींवरती कसा होतो आणि प्राण्यांवरती कसा होतो हे आपल्याला इमेजवरती पाहायचं आहे. तर बघा, हवा प्रदूषणाचा जो काही वनस्पतींवरती होणारा परिणाम काय आहे, तर वनस्पतींची जी काही पर्णछिद्रे असतात, पर्णछिद्रे म्हणजेच काय रे, तर जे काही आपलं पान असतं त्या पानांवरती असे छोटे छोटे छिद्र असतात. मग त्या छिद्रांमधून काय करतात रे, ते पानं जे आहेत ते काय करत असतात, हवेमधला जो काही कार्बन डायऑक्साईड आहे तो ॲब्झॉर्ब करत असतात. मग त्यांना लागणारं फूड जे आहे, फोटोसिंथेसिस म्हणजेच काय म्हणतात, प्रकाश संश्लेषणाच्या मार्फत काय करतात, ते पूर्ण करतात. त्यांना लागणारं अन्न जे आहे ते मिळवतात आणि ते पर्णछिद्रांच्याच द्वारे सर्व, आणि जो काही ऑक्सिजन आहे तो बाहेर रिलीज करत असतात. हे संपूर्ण जी काही प्रोसेस आहे ती या पर्णछिद्रांमधूनच होत असते. यालाच इंग्लिशमध्ये आपण स्टोमाटा देखील म्हणत असतो, ठीक आहे. मग असे जे काही छोटे तिथे तुम्हाला छिद्र दिसत असतात त्याला आपण पर्णछिद्रे असं म्हणत असतो. मग ही जी काही पर्णछिद्रे आहेत, ही जी काही हवेमधली धूळ आहे, ही काय होते, तर मोठ्या प्रमाणात त्या पानांवरती बसते. मग त्यामुळे हे काय होतं, तर पर्णछिद्रे बुजून जातात. मग काय होईल, पर्णछिद्रे बुजून झाली, मग झाड जे आहे ते स्वतःला लागणार अन्नच बनवणार नाही. मग त्यामुळे काय होईल, तर त्याची प्रकाश संश्लेषणाची क्रिया काय होईल, त्या ठिकाणी मंदावेल, बरोबर. प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया जी आहे ते त्या ठिकाणी होणार नाही. आणि वनस्पतींची जी काही वाढ आहे, मग आता बरोबर आहे ना, त्यांची ग्रोथच होणार नाही, त्यांची वाढच होणार नाही. त्यासोबत त्यांचं जे काही पाणी आहे ते गळतील आणि सर्व काही पानं जी आहेत ती त्या ठिकाणी पिवळे पडतील. मग या हवा प्रदूषणाचा प्राण्यांवरती काय परिणाम होतो, तर बघा, श्वसनावरती विपरीत परिणाम होतो. म्हणजे जे काही आपल्या श्वसनाशी रिलेटेड जे काही आजार असतात ते मोठ्या प्रमाणात प्राण्यांमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. आणि डोळ्यांचा दाह होतो. म्हणजे जे काही आपले डोळे आहेत ते मोठ्या प्रमाणात काय होतात, मोठ्या प्रमाणात असे इरिटेशन होतं आपल्या डोळ्यांना. मग अशा प्रकारे काय होतं, तर हे
आपल्याला अशा प्रकारची जी काही लक्षणं आहेत ती हवा प्रदूषणामुळे दिसून येत असतात. नंतर आहे तुमचं हवा प्रदूषणामुळे वातावरणावर होणारा जो काही परिणाम आहे, मग सगळ्यात महत्त्वाचा आहे ओझोनचा जो काही स्तर आहे. आपण बघतो की ग्लोबल वॉर्मिंग असेल, ग्रीन हाऊस गॅसेस इफेक्ट असेल, म्हणजे हे जे काही आहे मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतं की आपण म्हणतो की जागतिक तापमान वाढ. आपण पेपरांमध्ये, न्यूजमध्ये वगैरे बघतो की जागतिक तापमान वाढ काय असतं हे पण आपण याच्यामध्ये बघणार आहोत. किंवा ओझोनचा थर जो आहे तो दिवसेंदिवस का कमी होत आहे. तर बघा, ओझोनचा थर जो आहे तो ऱ्हास होत आहे, तो काय होत आहे, त्या ठिकाणी क्षय होत आहे. तर मग इथे बघा, आपण पूर्वी अभ्यासले आहे की वातावरणाच्या स्थितांबर या स्तरावर खालच्या भागात ओझोनचा स्तर आढळतो. ठीक आहे, कुठल्या भागामध्ये आढळतो ओझोनचा स्तर जो आहे तो स्थितांबर या भागांमध्ये. आपण 7वी मध्ये पण ते अभ्यासलेलं आहे. नंतर बघा, सूर्यापासून उत्सर्जित होणाऱ्या अतिनील किरणांपासून, म्हणजे ज्याला आपण UV रेज किंवा अल्ट्रा व्हायोलेट रेज असं म्हणत असतो. नंतर बघा, ओझोनचा जो काही वायू थर पृथ्वीवरील सजीव सृष्टींचे संरक्षण करतो, परंतु आता या ओझोन थराला खालील कारणांमुळे भेगा निर्माण झाल्या आहेत. आता बघा, याच्यामध्ये जो काही ओझोन असतो, ओझोनचा जो काही थर असतो, ओझोनची जी काही लेअर असते ही कशापासून मदत करते रे, तर जी काही सूर्यापासून येणारी जी काही किरण आहेत, अतिनील किरण आहेत किंवा अल्ट्रा व्हायोलेट रेज आहेत, ती डिरेक्टली जर का आपल्या पृथ्वीवरती पडली तर काय होते, तर आपल्याला वेगवेगळे जे काही आजार आहेत ते होण्याची शक्यता असते. मग हा ओझोन लेअर जो आहे तो आपल्याला त्याच्यापासून प्रोटेक्ट करत असतो. तर मग बघा, हा जो काही ओझोन लेअर आहे तो काय होत आहे, दिवसेंदिवस कमी होत आहे. मग कशामुळे होत आहे, तर खाली काही कारणं दिलेली आहेत. ते आहे पहिलं, हरितगृह परिणाम आणि जागतिक तापमान वाढ. मग हरितगृह परिणाम जो आहे तो कशामुळे वाढत आहे, किंवा जागतिक तापमान वाढ जे आहे ते कशामुळे वाढत आहे, तर CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईड नावाचा जो काही वायू आहे, विषारी वायू जो आहे तो वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात पसरतो, जो की काय करत असतो, हवेमध्ये जो काही येणारी सूर्याची किरणे जी आहेत ती काय करत असतो, ॲब्झॉर्ब करून ठेवण्याचं, शोषून करून ठेवण्याचं काम करत असतो. आणि हा जो काही कार्बन डायऑक्साईड नावाचा जो काही वायू आहे तो वातावरणात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर बघा, CO2 वातावरणात अगदी कमी प्रमाणात असला तरी तो सूर्याची ऊर्जा शोषून ठेवण्याचे अतिशय उपयुक्त काम करतो. मागील 100 वर्षांमध्ये औद्योगिकीकरणामुळे वातावरणातील CO2 चे प्रमाण वाढले आहे. CO2 चा वातावरणावर होणारा परिणाम म्हणजेच हरितगृह परिणाम होय. CO2 प्रमाणे नायट्रस ऑक्साईड, मिथेन वायू, CFC, हे बघा CFC म्हणजेच क्लोरोफ्लोरोकार्बन आपण ज्याला म्हणतो, मग याचा जो काही फुल फॉर्म आहे तो पण तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. हे पृथ्वीवरील वातावरणातील उष्णता रोखून ठेवतात. एकत्रितपणे त्यांना हरितगृह असं म्हणत असतो. बघा, आता इथे काय म्हणत आहे रे, तर 100 वर्षांपूर्वी काय नव्हतं, मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण नव्हतं. मग तेव्हा काय होतं, CO2चं जे काही प्रमाण आहे ते काय होतं, वातावरणामध्ये कमी होतं. मग त्याच्यामुळे जो काही CO2 होता, जितका उष्णतेची गरज आहे हवेमध्ये तितकीच उष्णता जो आहे तो काय करत होता, मेंटेन ठेवण्याचं काम करत होता. बट आता काय झालेलं आहे, मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झालेलं आहे, मोठ्या प्रमाणात कारखाने जे आहेत ते वाढलेले आहेत. मग त्याच्यामुळे काय होत आहे रे, तर हा जो काही वायू आहे तो मोठ्या प्रमाणात त्याचे वाढ होत आहे आणि तो जो वायू आहे तो मोठ्या प्रमाणात हवेमध्ये मिक्स होत आहे. मग तो काय करतो, जो काही सूर्याची जी काही किरणं आहेत, जी की नको म्हणजे जास्त प्रमाणात जी काही उष्णता आहे, हा काय करत असतो, उष्णता शोषून घेण्याचं काम करत असतो. मग हा वायू वाढल्यामुळे काय होईल, ऑब्विसली जे काही आपलं टेम्परेचर आहे किंवा तापमान जे आहे हवेमधलं ते वाढून जाईल. कारण का, तर CO2चं प्रमाण जे आहे ते हवेमध्ये जास्त आहे आणि CO2 काय करत असतो, तर त्या ठिकाणी जे काही प्रकाश किरण आहे ते काय करत असतो, ऑब्झॉर्ब करण्याचं, शोषून घेण्याचं काम करत असतो. नंतर बघा, हरितगृह परिणामाचे दुष्परिणाम. मग आता हरितगृह, मग यालाच आपण हरितगृह असं म्हणत असतो की CO2 जे आहे ते वातावरणामध्ये वाढतं आणि त्यानंतर जे काही पर्यावरणात जे काही तापमान वाढतं त्यालाच आपण त्या ठिकाणी हरितगृह परिणाम असं म्हणत असतो. मग याचे दुष्परिणाम काय होतात रे, तर वाढत्या हरितगृह परिणामामुळे लक्षणीय जागतिक तापमान वाढत चाललेले आहे. नंतर यामुळे काय होतं, तर तापमानात सतत बदल होत असून पिकांचे उत्पादन जे आहे किंवा वन्य जीवांचे वितरण जे आहे ते बदलते. हिमनगांची वितळणे असेल आणि समुद्र पातळींची वाढ. म्हणजेच बघा, जे काही मोठे मोठे आपण बर्फाच्छादित प्रदेश बघतो, मग हे जे काही बर्फाच्छादित प्रदेश आहेत हे तापमान वाढल्यानंतर हे विघळतील ना,
हे तापमान वाढल्यामुळे पिघळतील आणि त्याच्यामुळे काय होईल तर आपल्या समुद्रांची जी काही समुद्रांमधले जे काही पाण्याची आहे पातळी जी आहे ती काय होईल ऑब्विसली त्या ठिकाणी वाढेल. ठीक आहे, मग अशा प्रकारचे परिणाम जे आहेत ते आपल्याला हरितगृहाचे दिसून येतील. नंतर आहे पुढचं वेगवेगळे जे काही हवा प्रदूषके म्हणजेच वेगवेगळे इथे गॅसेस आहेत आणि तुम्हाला त्याचं कशामधून अशा प्रकारचे गॅसेस बाहेर पडतात रिलीज होतात आणि त्याचे परिणाम म्हणजे त्याचे जे काही दुष्परिणाम आहेत ते आपल्या मानव जीवावरती कशा प्रकारचे होतात ते पण आपल्याला इथे पाहायचं आहे. मग पहिलं आहे त्याच्यामध्ये कार्बन मोनॉक्साईड. ठीक आहे, मग बघा कार्बन डायऑक्साईडचा CO2 हा फॉर्म्युला असतो आणि कार्बन मोनॉक्साईडचा फक्त CO असा फॉर्म्युला असतो. ठीक आहे, मग बघा वाहनांचा धूर कारखाने आणि पूर्ण ज्वलन हे काय आहे तर त्याचं स्रोत आहे आणि त्याच्यावरती परिणाम काय होतात तर श्वसनामध्ये त्रास होतो, डोकेदुखी येते आणि त्यासोबत चक्कर येणे अशा प्रकारचे दुष्परिणाम जे आहेत ते कार्बन मोनॉक्साईड या वायूमुळे आपल्याला दिसून येतात. नंतर आहे सल्फर डायऑक्साईड. सल्फर डायऑक्साईड जो आहे ते कशामधून मिळतो रे तर कोळसा जाळणारे उद्योग असतील नंतर वीज निर्मिती केंद्रे असतील यामुळे काय होतं तर हा जो काही कार्बन सल्फर डायऑक्साईड नावाचा जो काही वायू आहे तो आपल्या हवेमध्ये डायरेक्टली पसरतो. नंतर याचे परिणाम काय होतात अम्लवृष्टी असेल दमा असेल आणि श्वसनाचे आजार हे आपल्याला होतात. नंतर आहे नायट्रोजन ऑक्साईड. मग अशा प्रकारे नायट्रोजन ऑक्साईड कशातून निघतो तर आपल्या वाहनांमधून आणि त्याचं जे काही आहे ते कशा फुफ्फुसांवर परिणाम करतो. नंतर कार्बन डायऑक्साईड आहे नंतर हा जो आहे ते इंधन ज्वलन जंगलतोड यांच्यामुळे होतो आणि जागतिक तापमानात काय करतो त्यामुळे वाढ होत असतो. मग अशा प्रकारचे वेगवेगळे या ठिकाणी तुम्हाला गॅसेस दिलेले आहेत आणि त्याचे वेगवेगळे स्रोत दिलेले आहेत आणि त्याचे परिणाम देखील तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायचे आहेत. नंतर बघा पुढे आहे आम्लवर्षा ज्यालाच आपण ऍसिड रेन असं म्हणत असतो. मग ही ऍसिड रेन किंवा आम्लवर्षा कशामुळे होत असते रे तर मोठ्या प्रमाणात जे काही ज्वलन होतं इंधनांचं तुमचं कोळसा असेल लाईक तुमचं लाकूड असेल किंवा जे काही खनिज तेल असतील किंवा तुमच्या या खनिज तेलांमधून किंवा हे जे काही मोठ्या प्रमाणात जे काही कारखाने असतात त्याच्यामधून काय होतं तर सल्फर डायऑक्साईड असेल नायट्रस ऑक्साईड असेल मग अशा प्रकारचे जे काही टॉक्सिक गॅसेस आहेत ते आपल्या हवेमध्ये डिरेक्टली मिक्स होत असतात. मग त्याच्यामुळे काय होतं रे तर जेव्हा पाऊस पडतो त्या पावसामध्ये हे काय होतात तर हे जे काही सबस्टन्सेस आहेत ते मिक्सच असतात हवेमध्ये. मग त्या पावसामध्ये पण काय होतात रे तर ते मिक्स होतात आणि त्यामधून वेगवेगळे ॲसिड्स बनवतात. मग त्यामध्ये पावसासोबत हे जे काही गॅसेस आहेत हे काय होतात मिक्स होतात आणि त्यानंतर याचं काय होतं तर वेगवेगळ्या आम्लांमध्ये रूपांतर होतं आणि तेच जे काही पावसाचे थेंब आहेत ते आपल्या पृथ्वीवरती पडतात आपल्या या जमिनीवरती पडतात आणि त्यानंतरच आपण त्याला काय म्हणत असतो तर आम्लवर्षा असं त्या ठिकाणी म्हणत असतो. ठीक आहे, तर बघा याच्यामध्ये काय होत असते रे तर कोळसा लाकूड खनिज तेले यांसारख्या इंधनांच्या ज्वलनातून सल्फर व नायट्रोजन यांची ऑक्साईड्स वातावरणात सोडली जातात. ही पावसाच्या पाण्यात मिसळतात व त्यापासून सल्फ्युरिक आम्ल नायट्रस आम्ल आणि नायट्रिक आम्ल तयार होते. ही आम्ले पावसाचे थेंब किंवा हिमकणांमध्ये मिसळून पाऊस किंवा बर्फ पडतो त्यालाच आपण आम्लवर्षा असं त्या ठिकाणी म्हणत असतो. नंतर बघा पुढचं आहे तुमचं आम्लवर्षांचे जे काही परिणाम काय होतात. बघा आम्लवर्षाचे मोठे दुष्परिणाम होतात जसं की आपण बघतो की 7 अजिबांपैकी एक आपली अजिबा होती ती म्हणजे आपली ताजमहाल. ताजमहाल जी आहे त्या ताजमहालाची जी काही ब्युटी आहे ती दिवसेंदिवस काय होत चाललेली आहे तर खराब होत चाललेली आहे. कारण का तर जे काही तिथे मथुरा गॅस रिफायनरी आहे किंवा मथुरा गॅस ऑइल रिफायनरी आहे ती काय होतं तर मोठ्या प्रमाणात गॅस जो आहे तो बाहेर पडतो, मोठ्या प्रमाणात विषारी वायू जो आहे तो बाहेर पडतो. मग त्यामुळे आपली जी काही ताजमहाल आहे त्या ताजमहालाची जी काही ब्युटी आहे ती दिवसेंदिवस खराब होत चाललेली आहे. म्हणजेच जी काही संगमरवरी जी काही पांढऱ्या कलरची संगमरवरी संगमरवरापासून जी काही बनवलेली ताजमहाल होती ती काय होत आहे पिवळ्या कलरची होत चाललेली आहे. कारण का तर त्या गॅसेसमुळे किंवा त्याच्यावरती आम्लवर्षा वगैरे झाल्यानंतर अशा प्रकारच्या ज्या काही वास्तू आहेत त्या काय होतात त्या ठिकाणी त्यांना गंज चढतो किंवा त्यांचं काय होतं त्या ठिकाणी क्षरण होत असतं. नंतर बघा हे आम्लवर्षामुळे काय होत असतं तर वेगवेगळे पाण्यांमधले जे काही जलचर असतात किंवा वेगवेगळ्या वनस्पती असतात यांच्यावरती मोठ्या प्रमाणात आपल्याला परिणाम दिसून येत असतो. त्यासोबत जे काही इमारती असतील पुतळे असतील फूल असतील नंतर संगमरवरी शिल्पे असतील धातूंच्या मातीच्या वस्तू असतील आणि त्यासोबत ऐतिहासिक वास्तू असतील अशा प्रकारच्या ऐतिहासिक वास्तू असतील. इथे बघू शकता तुम्ही बघा अशा प्रकारची जे काही पुतळी असतील ऐतिहासिक वास्तू असतील पूल असतील ठीक आहे
मग अशा हे काय होतं तर ह्या ज्या काही वास्तू आहेत ह्या मोठ्या प्रमाणात काय होतात त्यांच्यावरती गंज चढतो किंवा त्यांच्यावरती काय होतं तर त्या ठिकाणी क्षरण होतं. नंतर बघा पुढचा आहे आम्ल पर्जन्यामुळे अन्न पदार्थांमध्ये कॅडमियम आणि मर्क्युरी सारखे जड धातू जे आहेत ते वनस्पतींमध्ये जाऊन अन्न साखळी शरीरात जी आहे ती शिरण्याची शक्यता असते. मग बघा वनस्पतींमध्ये म्हणजेच पाण्यांमध्ये जर का असा प्रकारचा आम्लवर्षा जर का पाण्यांमध्ये मिक्स झाली मग ती कोणाला जाणार? पाणी आपल्या वनस्पतींना जाणार. आणि त्या वनस्पत्या कोण खाणार? तर आपण खाऊ, सजीव खाऊ वेगवेगळे. मग ते काय होणार? ते जे काही नको असलेले किंवा जे काही मर्क्युरी असेल किंवा कॅडमियम असेल अशा प्रकारची जे काही नको असलेले टॉक्सिक सबस्टन्सेस काय होतील? आपल्या शरीरामध्ये जातील. आणि त्यामुळे काय होईल रे तर आपल्याला एखाद्या वेळेस काय होतं तर मोठ्या प्रमाणात जर का ते झालं तर काय होतं तर जे काही कॅडमियम असेल किंवा जो काही मर्क्युरी असेल जर का आपल्या ब्रेनपर्यंत गेला तर त्या ठिकाणी आपल्याला पॅरालिसिस पण होण्याची शक्यता असते. ठीक आहे. नंतर बघा शेवटचं जे काही कारण आहे ते काय होतं तर त्याच्यामध्ये जलवाहिन्यांमधील पाणी आम्लयुक्त असल्याने जलवाहिन्यांमध्ये विशिष्ट धातूंची व प्लास्टिकच्या रसायनात मिश्रण होऊन आरोग्याच्या गंभीर समस्या ज्या आहेत त्या ठिकाणी उद्भवत असतात. नंतर बघा आता पुढे तुम्हाला दिलेला आहे हवेच्या गुणवत्तेचा जो काही निर्देशांक ज्यालाच आपण एअर क्वालिटी इंडेक्स असं त्या ठिकाणी म्हणत असतो. मग बघा आपल्या सभोवताली प्रत्येक कितपत जो काही प्रदूषित हवा झालेली आहे, आपल्या जे काही वातावरणामध्ये कितपत हवा प्रदूषित झालेली आहे, म्हणजेच हा जो काही रिपोर्ट असतो हा डेली बेसिसवरती प्रत्येक शहराचा येत असतो. तर का आपण आता तुम्ही तुमच्या नेटवरती पण जाऊन बघू शकता गुगलवरती सर्च करून की तुमच्या शहराचा जो काही एअर क्वालिटी इंडेक्स किती आहे, म्हणजे हवा किती प्रदूषित आहे. हवेमध्ये सल्फर डायऑक्साईड असेल, कार्बन मोनॉक्साईड असेल, नायट्रोजन ऑक्साईड्स असतील किंवा कार्बन डायऑक्साईड असेल, याचं प्रमाण किती आहे ते तुम्हाला प्रत्येक दिवसाचं जे काही प्रमाण आहे ते दिलेलं असतं. मग त्यालाच आपण काय म्हणत असतो रे तर एअर क्वालिटी इंडेक्स असं म्हणत असतो. आपल्या सभोवतालची हवा कितपत प्रदूषित झाली आहे ही गोष्ट नागरिकांना माहीत असणे आवश्यक आहे. हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक निश्चित करण्यासाठी हवेतील SO2, CO and NO2 सूक्ष्म कणांबरोबर इतर अनेक वायूंचे परिणाम दररोज मोजले जातात. मग आता बघा याच्यामध्ये तुम्हाला एअर क्वालिटी इंडेक्स दिलेला आहे. मग अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता तर तुमच्या शहराचा जो काही एअर क्वालिटी इंडेक्स आहे तो किती आहे तो त्या ठिकाणी डिसाईड करू शकता. नंतर आहे दुसरा प्रकार, तो आहे तुमचा जलप्रदूषण. मला वाटतं की पहिला प्रकार जो आहे तो सगळ्यांना व्यवस्थित समजला असेल. तर दुसरा प्रकार आहे तो तुमचा जलप्रदूषण, त्यालाच आपण वॉटर पोल्युशन असं देखील म्हणत असतो. मग हे वॉटर पोल्युशन जे आहे ते कशामुळे होत असतं तर पाण्यामध्ये घाण रसायने, सांडपाणी असेल ते मिसळल्याने काय होत असतं तर जलप्रदूषण जे आहे ते मोठ्या प्रमाणात होत असतं. बघा ह्या पाण्यामध्ये दूषित पाणी असेल किंवा आपलं घरगुती सांडपाणी असेल, त्यासोबत वेगवेगळी नको असलेली रसायने म्हणजेच फर्टिलायझर्स, वेगवेगळी खतं वगैरे ते पाण्यामध्ये मिसळतात आणि ते काय करतात पाण्याला दूषित करतात. त्यालाच आपण काय म्हणत असतो तर जलप्रदूषण असं म्हणत असतो. मग त्याची कारणे काय आहेत तर कारखान्यांचे जे काही पाणी आहे, जे काही मोठे कारखाने आहेत मग त्यांच्यामधून जे काही घाण पाणी निघतं, जे काही गढूळ पाणी असतं, जे की त्यांच्या प्रोसेसिंग नंतर ते पाणी काय करतात डिरेक्टली आपल्या नद्या नाल्यांमध्ये काय करून टाकतात ते सोडून टाकतात. नंतर बघा नदीत कचरा टाकणे. मग काही लोक काय करतात रे तर डिरेक्टली काय करतात घरातला जो काही कचरा आहे तो काय करतात डायरेक्टली नदीमध्ये डम्पिंग करतात त्यांच्या कचऱ्यांचं. मग यामुळे पण प्रदूषण होतं. नंतर बघा शेतातील जे काही रासायनिक खते, बघा आता शेतकरी काय करत आहे, शेतकरी जो आहे तो मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा उपयोग करत आहे जेणेकरून त्याचं जे काही पिकांचं उत्पादन जे आहे ते पिकाचं उत्पादन वाढावं. मग हे जे काही रासायनिक खते असतात हे काय होतात तर आपल्या सॉइलमध्ये मिक्स होतात आणि जेव्हा पाऊस पडतो मग हा जो काही सॉइल मधला जो काही रासायनिक पदार्थ आहे हा आपल्या काय होतं पाण्यामध्ये मिक्स होतं. मग त्यामुळे पण जलप्रदूषण जे आहे ते होत असतं. आणि लास्ट वन आहे दॅट इज दी प्लास्टिक. मग प्लास्टिकच्या बॅगा असतील, बॉटल्स असतील, त्या काय होतात पाण्यामध्ये मिसळतात. त्या कोण खातात वेगवेगळे पाण्यामधले जे काही मासे वगैरे असतील मग ते काय करतात त्या प्लास्टिकच्या बॉटल्स वगैरे असतील त्याला खाल्ल्यानंतर ते काय होतात त्यांना आजार होतात किंवा कधी कधी त्यांना मृत्यू पण येण्याची शक्यता असते. मग याचा परिणाम काय होतो बघा पिण्याचे पाणी दूषित होते. मग आता जे काही पाणी जे आहे आपण जे काही पाणी पितो ते कसं होतं मग त्या ठिकाणी दूषित होतं. नंतर बघा जलचर प्राणी मरतात, जे काही मासे असतील, तुमचे क्रोकोडाईल्स असतील, क्रॅब्स असतील, मगरी असतील, मग अशा प्रकारे काय होतात रे तर त्या ठिकाणी मरून जातात. नंतर बघा
जे काही रोग आहेत ते पसरतात. मग वेगवेगळे व्हायरल डिसीजेस असतील, तुमचे फंगल, तुमचे बॅक्टेरियल डिसीजेस असतात, ते काय होतात, मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्यांचा प्रसार होतो. नंतर त्याच्यावरती उपाय काय करू शकतो, तर पाणी स्वच्छ ठेवणे, नंतर सांडपाणी प्रक्रिया करणे आणि नदीत कचरा न टाकणे, हे काय असतात तर त्याच्यावरचे उपाय असू शकतात. नंतर बघा, पाणी प्रदूषणाची महत्त्वाची कारणे काय आहेत, तर पाणी प्रदूषणाची महत्त्वाचे कारण आहेत 2 प्रकारे त्याच्यामध्ये डिवाइड केलेलं आहे. तर पहिला आहे तुमचा नैसर्गिक परिणाम आणि दुसरा आहे तुमचे मानवनिर्मित परिणाम आणि त्याची कारणं. मग पहिला आहे नैसर्गिक, जे की निसर्गाने नैसर्गिकरित्याच काय होतं, पाण्याचं जे काही प्रदूषण आहे त्या ठिकाणी होत असतं. तर बघा, पहिला आहे तुमचं जलपर्णींची वाढ. मग बघा, पाण्यामध्ये वेगवेगळे जे काही जलपर्णी म्हणजे जे काही पानं असतात ते आपोआपच वाढतात. ते आपण कुठल्याही प्रकारचं तिथे प्लांटेशन करत नाही, पण ते पानं जे आहेत ते आपोआपच वाढतात. त्याच्यामुळे काय होतं, जो काही पाण्यामधला जो काही ऑक्सिजन आहे तो कमी होतो. त्यासोबत पाण्यामधले जे काही नैसर्गिक गुणधर्म आहेत ते काय होतात, त्याच्यामध्ये बदल होतो आणि त्यासोबत जो काही मासे वगैरे असतील ते पण त्याच्यामधले मरतात. नंतर दुसरं आहे कुजणारे पदार्थ. म्हणजेच बघा, प्राणी असतील, वनस्पती असतील, यांचे अवशेष जे आहेत ते काय होतात, पाण्यामध्ये डायरेक्टली मिक्स होतात. त्याच्यामुळे पण पाण्याचं जे काही प्रदूषण आहे ते काय होतं रे, तर नैसर्गिकरित्या होतं. मग अशा प्रकारची जी काही कारणं आहेत ती गाळयुक्त पाणी असेल, नंतर जमिनीची धूप असेल, कवक असेल, शैवाल असेल, कृमी असेल, यामुळे तेच होतं की पाण्यामधला जो काही नॅचरल ऑक्सिजन आहे त्याची लेअर कमी होते आणि जे काही पाण्यातले जीवजंतू म्हणजेच वनस्पती असतील, मासे असतील, तुमचे प्राणी असतील वेगवेगळे, ते काय होतात, त्या ठिकाणी मरण पावतात. त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात जो आहे दुष्परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. मग दुसरं कारण आहे त्याच्यामध्ये मानवनिर्मित कारणे. मग आता त्याच्यामध्ये म्हणजेच आपण मॅनमेड रिझन्स, म्हणजे त्याच्यामध्ये मानवनिर्मित कारणे काय आहेत त्याच्यामध्ये, तर पहिलं आहे तुमचं निवासी क्षेत्रातील सांडपाणी. म्हणजे जे काही घरगुती सांडपाणी आहे त्या घरगुती सांडपाण्यामुळे जे पण गावातील किंवा शहरांमधील जे काही सांडपाणी आहे ते काय करतात रे, तर डिरेक्टली जे काही नदी नाले असतील त्याच्यामध्ये सोडून देतात. त्यामुळे पण पाणी प्रदूषण होतं. नंतर आहे औद्योगिक सांडपाणी, नंतर आहे खनिज तेल गळती असेल, खते व कीटकनाशके आणि इतर कारणे जे आहेत ते याच्यामध्ये समाविष्ट आहेत. नंतर आता आपण थोडंसं पुढे जाऊया. नंतर आहे पाणी प्रदूषणाचे म्हणजे होणारे वेगवेगळे दुष्परिणाम काय आहेत, मानवावरती कशा प्रकारे, प्राण्यांवरती कशा प्रकारे आणि वनस्पतींवरती आणि इतर परिणाम जे आहेत ते आपण इथे बघणार आहोत. तर मानवावरती काय परिणाम होतात, तर दूषित पाणी पिण्यामुळे अतिसार, कावीळ, विषम ज्वर, त्वचा रोग, पचन संस्थेचे विकार होतात, मूत्रपिंड, मेंदूविकार, स्नायूंची विकृती, उलट्या इत्यादी विकार होतात आणि परिसंस्थेवर म्हणजेच इकोसिस्टमवरती, एन्व्हायरमेंटवरती या जो काही पाणी प्रदूषण आहे त्याचा परिणाम काय होतं, तर वनस्पतींची वाढ खुंटते, वनस्पती प्रजातींचा जो काही नाश होतो, नंतर पाण्यातील क्षारांचे प्रमाण वाढते, नंतर ऑक्सिजनचे प्रमाण घटते, नंतर ते परिसंस्थेचे संतुलन बिघडते, जलचर मरतात आणि सागरी सस्तन प्राण्यांवरती काय होतो, परिणाम होत असतो. आणि त्याचे इतर परिणाम काय आहेत, तर पाण्याची नैसर्गिक व भौतिक गुणधर्म बदलतात, पाण्याचा रंग व स्वाद बदलतो, पाण्यातील उपयुक्त जीवजंतू नष्ट होतात, नंतर जमिनीच्या सुपीकतेवर त्याचा परिणाम होतो आणि पिकात विषारी तत्व जे आहेत ते त्यामध्ये समाविष्ट होतात. मग आहे नंतरच आहे जलप्रदूषके, त्यालाच आपण वॉटर पोल्युटंट्स असं म्हणत असतो. मग हे जलप्रदूषके म्हणजे कोणते कोणते आहेत, तर काही जैविक आहेत, काही असेंद्रिय आहेत आणि काही सेंद्रिय जलप्रदूषके आहेत. मग जैविकमध्ये तुमचं बेसाल्ट असेल, जीवाणू असेल, विषाणू असेल आणि परजीवी सजीव असतील, हे तुमचे जैविक जलप्रदूषके आहेत. नंतर तुमचं असेंद्रिय जलप्रदूषकेमध्ये कोण येतं, तुमचं वाळू असेल, गाळ असेल, धुलीकण असेल, मातीचे कण असतील, नंतर तुमचं आर्सेनिक, कॅडमियम, शिशे, पारा, किरणोत्सारी पदार्थांचे अंश जे आहेत तुमचे असेंद्रिय जलप्रदूषके आपण त्यांना म्हणू शकतो. नंतर आहे तुमचं सेंद्रिय जलप्रदूषके, त्यामध्ये तुमचे तणनाशके असतील, कीटकनाशके असतील, खते असतील, सांडपाणी असेल आणि कारखान्यातील उत्सर्जके असतील, हे तुमचे वेगवेगळे काय झाले तर जलप्रदूषकाचे प्रकार झाले. नंतर तिसरा जो काही महत्त्वाचा टाईप आहे तो आहे तुमचा मृदा पोल्युशन, त्यालाच आपण काय म्हणत असतो तर सॉइल पोल्युशन असं म्हणत असतो. मग हे मृदा पोल्युशन कशामुळे होत असतं, तर जमिनीत घातक रसायने मिसळल्याने काय होतं तर मृदा पोल्युशन होतं, मृदा प्रदूषण होत असतं. म्हणजेच जे काही प्रदूषके असतात, म्हणजेच वेगवेगळे जे काही कचरा म्हणजेच नको असलेले जे काही टॉक्सिक किंवा विषारी सबस्टन्सेस जे आहेत ते आपल्या जमिनीमध्ये डिरेक्टली मिक्स होतात, त्यामुळे मातीचं जे काही प्रदूषण आहे ते होत असतं.
नंतर बघा त्याची कारण काय आहेत, रासायनिक खते असतील, कीटकनाशके आणि प्लास्टिक जे आहे ते आपल्या जमिनीमध्ये मिक्स झाल्यामुळे जमिनीचं प्रदूषण होतं. नंतर आहे परिणाम त्याचे, जमिनीची सुपीकता कमी होते, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. मग त्याच्यावरती आपण उपाय काय केले पाहिजे, आपण त्या ठिकाणी सेंद्रिय शेती केली पाहिजे, जिथे आपण सेंद्रिय खते असतील, तुमचं आपलं वेगवेगळं जनावरांचं मलमूत्र असेल, त्यासोबत भाजीपाला म्हणजेच वेगवेगळं जे काही वनस्पतींचे अवशेष असतील, म्हणजे जे की सेंद्रिय शेती त्या ठिकाणी आपण केली पाहिजे. रसायनांचा जो काही वापर आहे तो कमी केला पाहिजे. प्लास्टिकचा वापर जो आहे तो कमी करावा. कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन जे आहे त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे, जेणेकरून मातीचं जे काही प्रदूषण आहे ते कमी होईल. मग माती प्रदूषणामुळे काय परिणाम होत असतात, तर कारखान्यातील क्षारयुक्त आम्लयुक्त पाणी मातीत मिसळल्याने माती नापीक होते. बघा, जे काही मोठमोठे कारखाने असतात ते काय करतात रे, तर त्यांच्या जवळपासच्या शेतांमध्ये काय करतात रे, पाणी जे आहे ते डिरेक्टली सोडून देतात. त्यामुळे काय होते, माती जी आहे ती काय होते, मोठ्या प्रमाणात नापीक होण्याचं महत्वाचं कारण आहे. नंतर बघा, किरणोत्सारी पदार्थ व इतर प्रदूषक मृदेमधून पिके, पाणी व मानव अशा अन्न साखळीमधून प्रवास करत असतात. नंतर आहे मृदा प्रदूषणामुळे जल प्रदूषणाचा धोका वाढतो, कारण विषारी द्रव्ये भूमीमधून जवळच्या पाणीसाठ्यात किंवा जमिनीखालील पाण्यात प्रवेश करतात. तसेच जीवजंतूंचे विविध रोगांचा प्रसार होतो. म्हणजे याच्यामधून काय होतं रे, तर अशा प्रकारचे वेगवेगळे रोग जे आहेत ते रोग देखील पसरण्याची शक्यता असते. कारण मृदेमध्ये जर का प्रदूषण असेल किंवा त्याच्यामध्ये प्रदूषके असतील, तर ते जे काही प्रदूषके आहेत ते कशामध्ये मिक्स होतील, तुमच्या पिकांमध्ये, आणि ते पिकांमधून म्हणजेच ते काय जे काही अन्न आहे तेच आपण खाणार आणि ते डिरेक्टली आपल्या शरीरामध्ये एंटर करणार. तर मग अशा प्रकारे परिणाम जे आहेत ते दुष्परिणाम पण आपल्याला पाहायला भेटतात. नंतर चौथा आहे तुमचं ध्वनी प्रदूषण. मग त्याची कारण काय आहेत, ध्वनी प्रदूषण म्हणजे काय हे पण आपण इथे पाहणार आहोत. मग बघा, हे ध्वनी प्रदूषण कशामुळे होतं, तर मोठ्या आवाजामुळे होणारे जे काही प्रदूषण असतं त्यालाच आपण ध्वनी प्रदूषण असं म्हणत असतो. मग तुमचे फटाके असतील, लाऊडस्पीकर असतील, वाहनांमधून येणारा जो काही आवाज असेल, घरगुती मिक्सर्स वगैरे, ठीक आहे. मग अशामुळे होणारे जे काही मोठ्या प्रमाणात किंवा ट्रॅफिक असेल, नंतर तुमच्या अशा प्रकारचे स्पीकर्स असतील, ठीक आहे, मग त्यालाच आपण काय म्हणत असतो रे, तर ध्वनी प्रदूषण असं म्हणत असतो. मग त्याची कारणं काय आहेत, तर वाहनांमधील हॉर्न असतील, फटाके असतील, लाऊडस्पीकर असतील. मग त्याचा परिणाम काय होतो, तर मोठ्या प्रमाणात कानाचे विकार होतात, मानसिक ताण येतो आणि निद्रानाश म्हणजे जी काही झोप आहे ती झोप पण व्यवस्थित लागत नाही. नंतर बघा, त्याच्यावरती आपण उपाय काय करू शकतो, तर अनावश्यक हॉर्न टाळावे. नंतर ध्वनी मर्यादा पाळणे, अनावश्यक हॉर्न लाईक तुमचं जे काही उगाचच बघा, आता आपण बघतो की रोडनी जर का कोणी जात असेल तर उगाचच हॉर्न वाजवत जातात, बरोबर. मग अशा प्रकारचे हॉर्न जे आहेत ते अनावश्यक हॉर्न जे आहेत ते टाळले पाहिजे. त्यासोबत आपण फटाके वगैरे बघतो, फटाक्यांमधून पण मोठ्या प्रमाणात काय होतं, त्या ठिकाणी ध्वनी प्रदूषण होतो, ते पण आपण त्या ठिकाणी टाळलं पाहिजे. नंतर बघा, पुढे आहे प्रदूषक म्हणजे काय हे तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं. मग प्रदूषक म्हणजे काय, पर्यावरण दूषित करणाऱ्या पदार्थांना प्रदूषक असं म्हटलं जातं. लक्षात घ्या, पर्यावरण दूषित करणारे पदार्थ कोणते, मग तुमचं प्लास्टिक असेल, सांडपाणी असेल, वेगवेगळे रसायन असेल, धूर असेल, धूळ असेल. मग अशा प्रकारचे जे काही पदार्थ असतात त्यांना आपण काय म्हणत असतो, तर प्रदूषक असं म्हणत असतो. आणि दुसरं आहे इथे पर्यावरण संरक्षणासाठी आपण काय केलं पाहिजे, तर आपण झाडे लावली पाहिजे, जेणेकरून आपल्याला जो काही नॅचरल हवा आहे किंवा ऑक्सिजन जो आहे तो मोठ्या प्रमाणात आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये वाढेल. त्यासोबत आपण प्लास्टिकचा वापर जो आहे तो त्या ठिकाणी कमी केला पाहिजे. पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात आपण काय केलं पाहिजे, पाणी योग्य म्हणजे आपण काय केलं पाहिजे, पाणी वाचवलं पाहिजे. नंतर स्वच्छता जी आहे ती स्वच्छता बाळगली पाहिजे. नंतर कचऱ्याचे वर्गीकरण जे आहे किंवा कचऱ्याचं व्यवस्थापन जे आहे ते व्यवस्थित केलं पाहिजे. नंतर आहे परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे काय आहेत. मग यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे, तर प्रदूषण म्हणजे काय, त्याचे जे काही प्रदूषणाची डेफिनेशन आहे ती तुम्हाला एक्झाम मध्ये विचारली जाऊ शकते. एक क्वेश्चन देऊन त्याखाली तुम्हाला 4 ऑप्शन दिले जातील की प्रदूषण म्हणजे काय, किंवा याची जी काही व्याख्या आहे ती व्याख्या देतील आणि त्या ठिकाणी म्हणतील की प्रदूषण आहे, प्रदूषक आहे, किंवा वेगवेगळे तुम्हाला त्या ठिकाणी ऑप्शन दिले जातील आणि त्या ठिकाणी तुम्हाला एक ऑप्शन जो आहे त्या ठिकाणी चूज करावं लागेल. नंतर आहे तुमचं वायू प्रदूषणाची कारणे, तुम्हाला वायू प्रदूषणाची वेगवेगळी कारणे जी आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्ट करावं लागेल आणि एक जे कारण आहे ते त्या ठिकाणी
चुकीचं देतील. मग कोणतं चुकीचं आहे, कोणते बरोबर आहेत ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. नंतर आहे जलप्रदूषणाचे परिणाम जे आहेत ते विचारले जातील आणि त्यासोबत सोबत ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी आपण काय उपाययोजना केलं पाहिजे, अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात. नंतर बघा NMMS परीक्षेसाठी कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते आपण आता बघणार आहोत, जे की तुम्हाला मागच्या काही वर्षांमध्ये पण तुम्हाला विचारले गेले होते. बघा, पर्यावरण दूषित होण्यास काय म्हणत असतात. बघा इथे तुम्हाला एक प्रश्न दिलेला आहे, पर्यावरण दूषित होण्यासच काय म्हणत असतात, तर आपण त्यालाच काय म्हणतो तर प्रदूषण असं म्हणत असतो. मग जलप्रदूषणामुळे काय होत असते. जलप्रदूषणामुळे हवा स्वच्छ होते का रे, हवा तर स्वच्छ होतच नाही त्या ठिकाणी. नंतर जलचर प्राणी मरतात का, नंतर झाडे वाढतात का, माती सुपीक होते का, तर दुसरा जो काही बी ऑप्शन जो आहे तो करेक्ट आहे. कारण जलप्रदूषणामुळे काय होते तर जलचर प्राणी मरत असतात. जलचर म्हणजेच काय रे तर जे पाण्यामध्ये राहणारे वेगवेगळे प्राणी असतात ते काय होतात त्या ठिकाणी मरून जात असतात. मग अशा प्रकारचं तुमचं जे काही आन्सर आहे ते असलं पाहिजे. नंतर बघा, खालीलपैकी पर्यावरण संवर्धनासाठी किंवा संरक्षणासाठी योग्य ती कृती कोणती. पहिला आहे प्लास्टिक जाळणे, सेकंड आहे झाडे तोडणे, थर्ड वन आहे झाडे लावणे आणि लास्ट वन आहे कचरा नदीत टाकणे. मग याच्यासाठी कोणती योग्य कृती आहे, तर तिसरी आहे ती म्हणजे झाडे लावणे. बरोबर. मग जेव्हा आपण झाडे लावू तेव्हाच आपलं जे काही पर्यावरण आहे तेच कसं होईल, संवर्धन होईल. नंतर बघा, ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी योग्य उपाय कोणते. मग याच्यामध्ये आपण काय, फटाके फोडणे योग्य उपाय आहे का, मोठा आवाज करणे योग्य उपाय आहे का, अनावश्यक हॉर्न टाळणे आणि लाऊडस्पीकर वापरणे. तर याच्यामध्ये योग्य परिणाम कोणता आहे, दॅट इज दी अनावश्यक हॉर्न टाळणे. म्हणजेच जो काही अनावश्यक आवाज आहे तो आपण त्या ठिकाणी टाळू शकतो. मग हे काय आहे तुमच्यासाठी ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी योग्य उपाय आहे. मग अशा प्रकारचे क्वेश्चन जे आहेत एकदम सोपे क्वेश्चन जे आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. मग आता तुम्हाला इथे असं पण विचारलं जाऊ शकतं, महत्वाचं आहे की लंडनमध्ये हवा प्रदूषणामुळे 5 ते 9 डिसेंबर 1952 या कालावधीत दाट धुके पडले होते. त्यात काय झालं तर दगडी कोळसा ज्वलनामुळे बाहेर पडणारा जो काही धूर मिसळला होता आपल्या हवेमध्ये, या धुक्याची छाया जी आहे ती 5 दिवस जी आहे ती तशीच राहिली होती. ठीक आहे. मग ती जी काही अशा प्रकारे तुम्ही बघू शकता, अशा प्रकारची जी काही काजळी आहे ती त्या हवेमध्ये ती तशीच राहिली होती. आणि लंडन शहरामध्ये 3 ते 7 डिसेंबर 1962 या कालावधीत ही अशीच जी काही छाया आहे ती राहिली होती 5 दिवसांसाठी. विचार करा, लंडन शहरामध्ये. मग ही अशा प्रकारची परिस्थिती कधी झाली होती, कोणत्या शहरामध्ये झाली होती, हे पण तुम्हाला एक्झाम मध्ये एखाद्या वेळेस विचारलं जाऊ शकतं. नंतर बघा, 1948 साली पीटर्सबर्ग या शहरामध्ये धूर व धुराची जी काही काजळी आहे यांमुळे दिवसा ही रात्रच झाल्यासारखी दिसत होती. यावेळी या शहराला काळे शहर म्हणून ओळखले जाऊ शकते. मग हे पण तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं, कोणत्या शहराला काळे शहर किंवा ब्लॅक सिटी असं म्हटलं जातं, तर पीटर्सबर्ग. ठीक आहे, लक्षात ठेवायचं, पीटर्सबर्ग हे जे काही शहर आहे त्या शहराला ब्लॅक सिटी किंवा काळे शहर असं त्या ठिकाणी म्हटलं जात होतं. नंतर बघा, तमिळनाडू राज्यात कातडी कमवण्याची अनेक केंद्र आहेत. त्यातून बाहेर टाकले जाणारे पाणी पलार या नदीमध्ये सोडले जात होते. त्यामुळे त्या नदीला पतझर, त्यालाच गटर नदी असं देखील म्हटलं जात होतं. बघा, तमिळनाडूमध्ये एक अशी कातडी म्हणजेच जे काही कातडी वगैरे काढण्याची केंद्र होती. मग त्याच्यामधून मोठ्या प्रमाणात जो काही घाण जो काही असते त्याच्यामध्ये, मग जी काही घाण जे पाणी होतं ते डिरेक्टली नदीमध्ये सोडलं जायचं. तर कोणत्या नदीमध्ये सोडलं जायचं, तर पलार नावाची नदी होती. कुठली, तमिळनाडूमध्ये. कुठली होती, तमिळनाडूमधील पलार या नदीमध्ये काय करायचे तर हे जे काही दूषित पाणी आहे ते मोठ्या प्रमाणात सोडलं जायचं या केंद्रांमधून. तर मग त्याच्यामुळे काय झालं तर ती जी नदी आहे ती एवढी दूषित झाली की त्या नदीला गटर नदी असं म्हटलं जायचं, गटार नदी असं म्हटलं जायचं. त्यालाच पतझर असं देखील म्हटलं जायचं. पतझर म्हणजेच गटार नदी. लक्षात ठेवा, हे एक्झाम मध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. पलार नदी कुठल्या राज्यातील आहे, पलार नदी तमिळनाडू राज्यातील आहे. ठीक आहे. मग अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित जो काही क्वेश्चन जे आहे ते व्यवस्थित पाहणं गरजेचं आहे, किंवा अशा प्रकारचे जे काही क्वेश्चन आहेत
ते अजून क्वेश्चन तुम्हाला आपल्या ॲपमध्ये भेटतील. त्यासाठी तुम्हाला आपलं ई सारथी ऑनलाईन नावाचं ॲप्लिकेशन जे आहे ते डाउनलोड करावं लागेल आणि त्यासोबत आपला जो काही ई सारथी ऑनलाईन नावाचं यूट्यूब चॅनल आहे तो देखील तुम्हाला सबस्क्राईब करावा लागेल. ठीक आहे, मला वाटतं की हा जो काही टॉपिक आहे तो सर्वांना व्यवस्थित समजला असेल, कोणाला काही अडचण नसेल. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि अशाच प्रकारच्या NMMS परीक्षांसंदर्भात नवनवीन व्हिडिओज किंवा जे काही महत्त्वपूर्ण किंवा तुमचा जो काही सिलेबस आहे, सिलेबसचे सर्व पूर्ण जे काही लेक्चर्स आहेत ते फ्रीमध्ये पाहण्यासाठी आमच्या ई सारथी ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.